पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधीय जिजे। तीर्थस्वरूप दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत। भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला दैवी आणि असुरी संपत्ती सांगितली, त्यातल्या दैवी संपत्तीचा विचार आपण करतो आहोत। आणि त्या दैवी संपत्तीमधल्या यज्ञ या संपत्तीचा, या गुणाचा एक विचार कालपासून आपण सुरू केलेला आहे। यज्ञ ही संकल्पना क्रियात्मक या रूपानं सगळ्यांना ज्ञात आहे, पण इथे 16व्या अध्यायामध्ये यज्ञ हा जो आला तो क्रिया रूपानं आला नसून एक विचार रूपानं आलेला आहे, एक गुण रूपानं आलेला आहे। कारण या गुणांचा उत्कर्ष आपल्या ठिकाणी होणं, या गुणांचा संचय आपल्या ठिकाणी होणं हे भगवत स्वरूपते करता, भगवत प्राप्ती करता, जीवनाच्या धन्यते करता आवश्यक आहे। काल आपण असं बोललो होतो की मनुष्य जसा जन्माला येतो, ज्या गुणदोषांनी तो युक्त असतो तेवढ्याच गुणदोषांवरती त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही, जीवनाची धन्यता होऊ शकत नाही। अगदी व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे काही शिकलेलो असतो तेवढ्यावरच आपल्याला नोकरी मिळते असं नाही। त्याच्याकरता काहीतरी मग कुठले तरी क्रॅश कोर्सेस करा, त्याच्याकरता कुठला तरी सर्टिफिकेट कोर्स करा, मग नोकरी करता आता नवीन ह्याच्यामध्ये एखादी लँग्वेज काय असेल कम्प्युटर्समधली ती शिकून घ्या। त्याच्याकरता कुठे ना कुठेतरी आपल्याला काही गुणदोषांचा विचार करून दोष निवृत्ती आणि गुणवृद्धीचा विचार हा सार्वत्रिक करावाच लागत असतो, सगळ्याच क्षेत्रामध्ये करावा लागत असतो। एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला सुद्धा आपल्या जवळच्या काही दोष म्हणता येणार नाहीत, पण तथापि आपल्या सवयींमध्ये काही बदल करून घ्यावा लागतो। ज्या सवयी जुन्या होत्या त्या सोडाव्या लागतात, काही नवीन सवयी लावून घ्याव्या लागतात। हे व्यवहारातही होतच ना। म्हणजे सून सासरी आली तरच असं होतं असं नाही, मुलगाही सासरी गेला तरी असंच होतं। त्यालाही काही जुन्या सवयी सोडाव्याच लागतात, नवीन सवयी लावून घ्याव्या लागतात। जे काही आपलं ध्येय आहे आणि जी काही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपण टिकून राहण्याकरता काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवाव्या लागतात, त्या सहज घडत नाहीत। त्याच्याकरता आपण त्याला गुणवृद्धी आणि दोषनिवृत्ती अशी नावं आपण त्याच्याकरता देतो आहोत। म्हणून ज्या काही गुणांनी आपण युक्त आहोत तेवढेच गुण भगवत प्राप्ती करता पुरतात का, तर त्याची दोन्ही उत्तरं आपल्याला देता येतात। काही वेळेला एखादा गुण सुद्धा भगवत प्राप्ती करून देऊ शकतो, परंतु त्या गुणाचा उत्कर्ष होण्याकरता अन्य काही गुणांचा विचार आपल्याला करावा लागतो। त्याच्याकरता गुणवृद्धी आणि गुणसंचयाचा विचार आवश्यक आहे। भागवतामध्ये आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केल्याचं वर्णन भागवतामध्ये येतं। आता हे 24 गुरु लागतात कशाला? जीवनाच्या धन्यते करता एक गुरु करावा पुष्कळ आहे। गुरु किती असतात तर एकच असतो। 1760 गुरु करून काही उपयोग नाही, जे केले जातात 1760 असतात ते गुरु नसतातच। गुरु किती करावेत? एक गुरु असावा, त्याच्या मार्गदर्शनाने पुढे जावं। मग हे दत्तात्रेयासारख्यांनी 24 गुरु केल्याचं वर्णन भागवतामध्ये येतं, याचा काय संदर्भ आहे? याची संगती काय? तर त्याचा तोच विचार आहे
की आपल्याला परब्रह्म स्वरूपतेच्या प्राप्तीकरता, जीवनाच्या धन्यतेकरता, मोक्षाकरता एकच गुरु पुरतो. पण त्या गुरुने आपल्याला मोक्षाकरता जो उपदेश केलेला असतो, तो उपदेश आपल्याला समजून घेण्याकरता ज्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता असते, त्या त्या एका एका गुणाकरता एक एक गुरु केला तर चूक नाही. संगती त्याची अशी लावावी लागते. मोक्षाकरता एकच विचार महत्वाचा असतो, एकच गुरु महत्वाचा आहे मोक्षाकरता. पण त्या मोक्षाचा उपदेश आम्हाला कळावा एवढी धारणा जर आमच्या ठिकाणी नसेल, इतकी बुद्धी जर आमच्या ठिकाणी नसेल, किंवा ते आम्हाला जर कळत नसेल, तर ते कळवून घेण्याकरता आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या स्वभावामध्ये जे काही आवश्यक ते बदल करावे लागतात, त्याच्याकरता तो उपदेश कळावा याच्याकरता जे गुण आमच्या ठिकाणी असावे लागतात, त्या गुणांच्या प्राप्तीकरता मग 24 करा, 42 करा, 200 करा, 300 करा, चालेल. मोक्ष एकाच गुरूंकडून मिळणार आहे, एकाच उपदेशाने मिळणार आहे. पण त्या उपदेशाच्या ग्रहणाकरता आवश्यक असणारी जी गुणसंपदा असते, त्याच्याकरता मग अन्य गुरु केलेले चालतात. तसाच विचार इथं गुणसंपदेच्या बाबतीत आपल्याला करावा लागतो. जन्माला आलो, आमच्याजवळ अजिबातच गुण नाहीत असं नाही आहे. सगळेच दोष आमच्या ठिकाणी आहेत असंही नाही आहे. सगळेच गुण म्हणजे जीव नाही, सगळेच दोष म्हणजे जीव नाही. गुणदोषांनी युक्त तो जीव आहे. काही आहेत, काही नाहीत. जे नाहीत त्यांना प्राप्त करून घ्यावं लागणार आहे, जे अनावश्यक आहे ते काढून टाकावं लागणार आहे. याच्याकरता त्या गुणदोषांची जाणीव होणं महत्वाचं, म्हणून भगवंतांनी या गुणदोषांचा विचार संपत्तीच्या रूपानं इथं केला. कारण याच संपदेने आपल्याला काही गुणसंपदा हीच आहे खरी संपदा की ज्याच्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो. भारवीचं एक वचन आहे किरातार्जुनीयामध्ये, सहसा विदधीत नक्रियाम अविवेकः परम आपदाम पदम वृणुतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा, असं भारवीचं एक वचन आहे. सहसा विदधीत नक्रियाम, कोणती गोष्ट एकदम माणसाने मनात आलं म्हणून करून टाकू नये. अविवेकः परम आपदाम पदम, कारण अविवेक हा आपल्या जीवनातल्या अनेक आपत्तींना जन्म देणारा असतो. अनेक आपदा, अनेक संकट ही अविवेकानं येतात. वृणतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. मला बाकीचं सांगायचं नाही, गुणलब्धा स्वयमेव संपदा एवढं सांगायचं की संपत्ती ही गुणांवर लुब्ध होऊन येत असते आणि ती संपत्ती मिळणं ही श्रीमंती असते. गुणांची श्रीमंती ही खरी श्रीमंती आहे. जेवढे दोष कमी, जेवढे गुण जास्त, तेवढा तो अधिकाधिक श्रीमंत समजला जातो सामान्यतः. आणि त्याच्याकरता म्हणून या गुणदोषांचा विचार आपल्याला करावा लागतो. काल आपण त्याचा प्रारंभ केलेला आहे. यज्ञाचा विचार करत असताना यज्ञ म्हणायचं कशाला याचा विचार करताना आपण थोडासा त्याच्या व्युत्पत्ती संबंधाने विचार काल करून आलो होतो. इज्जते हवीर दीयते अत्र यज्ञ, हा देवतांना जे हवीर द्रव्य दिलं जातं, हवीर दीयते, हवीर द्रव्य जिथं समर्पित केलं जातं त्याला यज्ञ असं म्हणतात. इज्जते, जिथे यजन केलं जातं त्याला यज्ञ असं म्हणतात, जिथं यजन केलं जातं. आणि त्या दृष्टीनं यज हा धातू डोळ्यासमोर ठेवून देवता पूजन, संगतीकरण आणि यज्ञ या 3 अर्थानं यज धातूचा विचार करून यज्ञ शब्दाचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. त्याचा विचार काल आपण थोडा बहुत करून आलोय. ती देवता पूजन काय आहे वगैरे वगैरे. आता हा जो यज्ञ सांगितला गेला तो यज्ञ क्रियारूपानं सगळ्यांना माहिती आहे, पण यज्ञाच्या मागचा विचार काय आहे तो गुणात येतो, तो क्रियेत येत नाही. एखादी गोष्ट करत असताना त्या क्रियेच्या मागे काही विचार असतो आणि तो विचार डोळ्यासमोर ठेवून ती क्रिया केली जात असते. क्रिया जरी दृश्य रूपामध्ये असली आणि विचार जरी अदृश्य रूपामध्ये असला तरी त्याच्यामध्ये महत्व हे विचाराला येतं, त्या क्रियेला येत नाही. कारण विचाराच्या
सिद्धी करता क्रियेतली परिवर्तनं अपरिहार्य असतात, पण क्रियेतली परिवर्तनं ही विचाराची परिवर्तनाची द्योतकं असतातच असं आपल्याला कधी म्हणता येत नाही. एक थोडासा विचार सांगून जातो याच्यातला. माझी भाषा थोडी कठीण वाटली असेल आपल्याला, मोठी वाटली असेल. विचाराचं स्थैर्य सिद्ध करण्याकरता किंवा विचाराची सिद्धी करण्याकरता तुम्हाला प्रत्येक कालानुरूप, व्यक्तीनुरूप आपल्याला कृतीमध्ये परिवर्तन करावी लागत असतात. पण कृतीमध्ये घडलेलं प्रत्येक परिवर्तन हे विचाराच्या परिवर्तनाचं द्योतक असतं असं आपल्याला म्हणता येत नाही. मुख्य विचार आहे, कृती ही तदनुषंगिक आहे. आम्ही कोणती कृती करतो याच्यावरून सामान्यतः माणसाचा विचार काय आहे हे ओळखण्याची पद्धत आहे या जगतामध्ये. ज्ञानोबांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे. जी फुलं व्यक्त होतात, झाडाला लागलेल्या फुलांवरून आपण त्या झाडाची जाती काय आहे हे सांगू शकतो. चांगल्या जातीचं झाड आहे का, फुलं फार सुगंधित आहेत. फुलं व्यक्त आहेत, झाडाची जाती अव्यक्त आहे. पण व्यक्तावरून अव्यक्ताचं चिंतन करणं हा जगाचा स्वभाव आहे, ती रीत आहे विचाराची. मानस जाणीजे बोले, बोलण्यावरून मानस जाणलं जातं. मानस म्हणजे मनात काय चालू आहे ते बोलण्यावरून सामान्यतः अनुमानित केलं जातं. याच्या तोंडातून शिवी आली म्हणजे बहुतेक हा रागावलेला असला पाहिजे, हे आपण असं म्हणतो की नाही. मनात काय चाललंय, क्रोध नावाची संकल्पना आहे. क्रोध आम्हाला स्पष्ट नाही आहे, आम्हाला दृश्य नाही आहे, पण शिवीच्या रूपातून, हालचालीतून, त्याचे डोळे तांबडे होणं वगैरे वगैरे क्रियेतून तो क्रोध असेल असं अनुमान आपल्याला करावं लागतं. मानस जाणीजे बोले, बोलण्यावरून मानस कळतं, आणि मानसच कळतं नाही, माणूसही कळतो. मानस जाणीजे बोले म्हणजे माणूस जाणीजे बोले असं म्हटलं तरी काही चूक नाही आहे त्याच्यामध्ये. बोलण्यावरून माणूस कळतो. एखादा मनुष्य आला, कोणत्या गावचा आहे, कोणत्या प्रांतातून आला, कसं ओळखणार आपण? कसं ओळखणार? त्याच्या तोंडातून जी भाषा प्रकट होते त्याच्यावरून आपण म्हणतो की अरे हा बहुतेक उत्तर प्रदेशातून आला, हा गुजरातमधून आला, हा महाराष्ट्रातून आला. महाराष्ट्रातूनही कोणत्या जिल्ह्यातून आला हे ओळखता येतं भाषेवरून. नांदेडची भाषा वेगळी, नागपूरकडची वेगळी, सातारकडची वेगळी, कोल्हापूरची वेगळी, असं असतंच ना. पुण्याकडची वेगळी, मुंबईकडची वेगळी, लातूरची वेगळीच. तर ते ओळखता येतं ना. मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, हेही तसंच आहे. गतजन्मातल्या एखाद्या कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम जेव्हा या जन्मामध्ये माणसाला भोगावा लागतो तेव्हा मनुष्य म्हणतो काय चूक झाली मागच्या जन्मात माझ्याकडून कळत नाही. म्हणजे मागच्या जन्मात घडलेली कृती अनभिज्ञ आहे, पण त्या कृतीचा, त्या कर्माचा जो भोग आहे तो आम्हाला दृश्य स्वरूपात आहे. त्यामुळे दृश्य स्वरूपावरून अदृश्याचं अनुमान करणं. कशा करता हे सगळं चाललं? यज्ञ ही क्रिया वेगळी आहे आणि यज्ञ हा गुण वेगळा आहे. ती क्रिया मनुष्य करतो, पण यज्ञ करण्याच्या मागे कोणता गुण असावा लागतो? कारण आपल्याला जी चर्चा करायची आहे ना, ती दैवी संपत्तीची चर्चा करायची आहे, दैवी क्रियेची चर्चा करायची नाही आहे. आपल्याला गुणांची चर्चा आहे. अभय हा गुण आहे, सत्वसंशुद्धी गुण आहे, दान हा गुण आहे, दम हा गुण आहे. हे सगळे गुण आपल्याला परमात्मा प्राप्ती करता म्हणून सांगितले गेलेले आहेत. तसा यज्ञ हा एक गुण आहे आणि तो परमात्मा प्राप्ती करता 16व्या अध्यायामध्ये सांगितला गेला. ती क्रिया म्हणून सांगितली गेली नाही. क्रियेचा विचार 4थ्या अध्यायात आहे गीतेच्या. कोणती क्रिया करावी, कशी करावी, कोणता यज्ञ महत्वाचा, ज्ञान यज्ञ सगळ्यामध्ये का श्रेष्ठ मानायचा वगैरे, हे 4थ्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये कोणतं हवीर द्रव्य वापरायचं, कोणत्या देवतांच्या उद्देशानं ते करायचं वगैरे वगैरे, हा विचार स्वतंत्र आहे. आम्हाला जरी क्रियेचा विचार करायचा नसला तरी क्रियेच्या मागे असणाऱ्या विचाराचा शोध घेणं हेही तेवढंच आवश्यक आहे. याच्याकरता थोडंसं आपण हे बोलूया. काय आहे यज्ञ? यज्ञ ही फक्त क्रिया नाही आहे, मान्य आहे.
यज्ञ म्हणजे काहीतरी एक विचार आहे. मोठी माणसं एखादी क्रिया करतात तेव्हा त्या क्रियेच्या मागे काही विचार असतो. आपण भागवतामध्ये चिंतन करत असताना अनेक वेळेला भगवान श्रीकृष्णांकडून घडलेल्या क्रियांचे संदर्भ देत असतो, त्याचे आध्यात्मिक अर्थ सांगत असतो की भगवंतानी असं असं केलं, याचा अर्थ असा असा आहे. भगवंताच्या मनामध्ये असं असं होतं म्हणून भगवंतानी असं असं केलं. मग भगवंतानी ते पुतनेला मारलं, भगवंतानी ते यमुना ओलांडून भगवान पलीकडे गेले, भगवंताचा पाय लागला, यमुना दुभंगली, अमुक झालं तमुक झालं, भगवंतानी चोऱ्या केला, या चोऱ्यांचे काय आध्यात्मिक अर्थ आहेत आपण सांगतोच की नाही. की भगवंतानी चोरी केली म्हणजे लोण्याची चोरी केली. मग लोणी म्हणजे काय आहे? लोणी हे सार आहे. सार मग काय असतं जीवनामधलं? सार काय आहे? सार म्हणजे अंतःकरण आहे. मग भगवंतानी काय चोरी केली? तर भगवंतानी भक्ताचं अंतःकरण चोरलं. आपण त्याचे आध्यात्मिक अर्थ सांगत असतो. त्याच पद्धतीनं यज्ञ या संकल्पनेचे, या क्रियेचे काही आध्यात्मिक अर्थ आहेत की जे आध्यात्मिक अर्थ आमच्या जीवनाच्या आध्यात्मिक उन्नयनाकरता आणि आमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता उपयोगाला येणार आहेत. एखादी क्रिया करत असताना माणसाने ती कशी करावी, त्या क्रियेच्या मागे हेतू काय असावा, त्या क्रियेची अभिव्यक्ती कशी व्हावी, त्या क्रियेच्या मागे आपल्या अंतःकरणामधले स्वार्थ परार्थाची कोणती भावना असावी, याचा विचार करून बोलून दाखवण्यात आलाय. आता यज्ञ ही जी संकल्पना आपण शास्त्रामधून किंवा अन्यत्र ऐकतो, त्याचा जर बारकाईनं विचार करायचा झाला तर थोडंसं चिंतन त्या संबंधामध्ये, थोडंसं प्राथमिक स्वरूपाचं चिंतन सांगतो. यज्ञ कशा करता सांगण्यात आला, यज्ञानं असं काय मिळालं. आपण कालही हे बोललो होतो की यज्ञ करून मुक्त झालेला एकही महात्मा तुम्हाला दिसणार नाही, कोणीच नाही. यज्ञ करून मुक्त झाला असं कोणीच नाही. भागवताचा प्रारंभ ज्या सुत शौनकांच्या संवादातून होतो. शौनकाधिकांनी एक सत्र आरंभ केला होता, 1000 वर्ष चालणारा यज्ञ सुरू केला. त्या सत्रामध्ये सुतांचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर ते सुत आले, तिथे बसले. बसल्यानंतर शौनकाधिक ऋषींनी त्यांना काही प्रश्न विचारले. ते प्रश्न म्हणजे काय, त्यांनी असं विचारलं की बाबा हे आम्हाला थोडंसं समजावून सांगा तुम्ही, कारण हा सत्र आहे. यज्ञामध्ये सत्र हा हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. ज्या यज्ञामध्ये मधून मधून वेळ मिळतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये कथा सांगितली जाते, अशा यज्ञाला सत्र असं म्हटलं जातं. की त्याच्यामध्ये मधून मधून वेळ आहे. एक काम झालंय, आता 1-2 तास काही काम नाही, मग बसा. मग बसल्यानंतर कोणीतरी एखादा महात्मा येतो, तिथे काहीतरी तो बोलतो, त्यांना काही समजावून सांगतो. तसं सूत या यज्ञांमधून भागवत सांगतात. शौनकाधिकांनी काही प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर सुतांनी त्याचं उत्तर दिलं. ते उत्तर म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवताचा विचार केला तर सुत शौनकांमधलं भागवत. तसे 3 भागवत आहेत एका भागवतामध्ये. एक सुत शौनकांचं भागवत आहे, एक नारदांनी व्यासांना सांगितलेलं भागवत आहे, आणि एक शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलेलं भागवत. पहिल्या स्कंदामध्ये आपल्याला हे तिन्ही दिसून येतं. त्या यज्ञाचा विचार, त्या यज्ञामध्ये भागवताचा विचार सांगून झाल्यानंतर शौनकादी ऋषींना यज्ञ हे कर्म आहे, पण त्या कर्मानं शौनकादिक मुनींना काही त्याच्यातला लाभ नाही आहे. मग लाभ कशाचा आहे? लाभ भागवताच्या विचाराचा आहे, विचाराचा लाभ आहे. यज्ञ करून कोणी मुक्त झालं का? तर झालं नाही. मग हे यज्ञ कशा करता केले जातात, त्याचं एक काही प्रयोजन आहे. तेवढं प्रारंभाला मी आपल्याला थोडंसं त्याचा एक सामान्यत्वानं विचार सांगतो. मनुष्य सुखप्रवृत्त जीवन जगणारा मनुष्य आहे, प्राणी आहे. त्याला सुख हवं आहे, आणि सुखाचा विचार करताना सुख सगळ्यांनाच हवं आहे, कुणाला नको असं म्हणणारा माणूस अजून जन्माला आला नाही की मला सुख नकोय. मनुष्य एखाद्या वेळेला सुख नाकारतो, ते सुद्धा सुखाकरता नाकारत असतो. आपल्याला याची जाणीव आहे. बऱ्याच वेळेला एखादी माता, एखादे वडील मुलांच्या कल्याणाकरता स्वतःचं सुख नाकारतात. पण ते का नाकारतात? कारण मुलांचं कल्याण हे त्यांना आपल्या सुखापेक्षा मोठं सुख वाटतं म्हणून. कोणताही मनुष्य सुख नाकारत नाही.
कुंतीनं सुख नाकारलं. विपद संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम, हे कुंती माता बोलली भागवतामध्ये. भगवंताने विचारलं तुला काय हवं ते माग. मी निघालो, झालं युद्ध झालं, पांडव तुम्ही जिंकलात, आता मला माझाही प्रपंच आहे, मला माझं राज्य आहे बघावं लागेल, मी निघालो, काही मागायचं तर माग. कुंतीनं सांगितलं काही नाही कृष्णा, एकच मागणं आहे की आमच्या पांडवांवर वारंवार संकट यावीत. असं का मागते? कुंतीनं सांगितलं पांडवांवर संकट आलं की तू हातातलं काम सोडून आमच्याकडे धावून येतोस आणि तू वारंवार धावून यावास म्हणून आमच्यावर संकट यावीत. आता हे जे संकटाची याचना किंवा मागणी करणं आहे ते सुद्धा भगवत सुखाच्या प्राप्तीकरताच आहे की नाही. आम्हाला सुखाची गरज आहे, सुख आमचा स्वभाव आहे, सुख आमची आवड आहे, काय तुम्ही म्हणायचंय ते म्हणा, पण मनुष्य सुख नाकारत नाही. आणि या सुखाचा विचार करत असताना, एकूण सगळ्या सुखांचा विचार करत असताना सुखाचे फक्त 3च प्रकार आपल्याला करता येतात. एक ऐहिक सुख आहे, एक पारलौकिक सुख आहे आणि एक आध्यात्मिक सुख आहे. संपलं. याच्या पलीकडे चौथं सुख आपण बघूच शकत नाही, असूच शकत नाही. एक ऐहिक सुख आहे, एक पारलौकिक सुख आहे आणि एक अर्थातच आध्यात्मिक सुख आहे. याच्यातल्या तरतम भावाचा विचार करायचा झाला तर ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुख महत्वाचं वाटतं आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख महत्वाचं असतं. मी भाषा फार जपून वापरली आहे. मी जे वाक्य बोललो त्याच्यातली क्रियापद पुन्हा एकदा आपण ऐका. मी असं आता आपल्याला म्हटलं की ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुख महत्वाचं वाटतं आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख महत्वाचं असतं. वाटणं आणि असणं याच्यातलं अंतर कृपा करून लक्षात घ्या. एक ऐहिक सुख आहे. काय होतं, सुख जर सगळ्यांनाच अपेक्षित असेल तर मग माणसाला आपल्या आनंदाकरता इतक्या सगळ्या साधनांचं वैविध्य सांगण्याचं काय अडलं होतं. तर साधनांचं वैविध्य ही गंमत म्हणून सांगितलेली नाही. माणसाच्या साध्य वैचित्र्यावरून साधन वैचित्र्य सिद्ध होत असतं. आमचं साध्य ऐहिक सुख असेल तर त्याच्याकरता साधन काय, आमचं सुख जर पारलौकिक सुख असेल तर त्याचं साधन कोणतं, आणि आमचं सुख जर आध्यात्मिक आम्हाला अपेक्षित असेल तर त्याच्याकरता साधन मार्ग कोणता, हे वेगवेगळे ठरत जातं. ऐहिक सुखाचा माणसाला अनुभव आहे, ऐहिक सुखाचा माणसाला अनुभव आहे, पण पारलौकिक आणि आध्यात्मिक सुखाची फक्त कल्पना आहे, अजून अनुभव नाही आहे. अजून ते अनुभवगम्य नाही झालं आपल्याला. पारलौकिक सुख म्हणजे परलोकातलं सुख आहे. मनुष्य इहलोकामध्ये जे सुख मिळवतो, जे सुख भोगतो, ते सुख जरी त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या विचारानं, त्याच्या प्रयत्नानं किंवा काय प्रारब्धानं त्याला प्राप्त होत असलं तरी कालांतरानं या सुखापासून मनुष्य बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतो किंवा या सुखाला तो विटतो. त्याला हे सुख हळूहळू कंटाळवाणं वाटायला लागतं. बरं, हे सुख म्हणजे कोणतं सुख आहे? ऐहिक सुखाचा विचार केला तर ऐहिक सुख म्हणजे काय? अरे भूक लागली जेवण मिळालं तरी माणसाला ऐहिक सुख वाटतं. पण या सुखाचं बोलत नाहीये मी. इहलोकातलं असं सुख मी आपल्या समोर ठेवतो ज्याचा विचार उपनिषदाने आपल्या समोर, तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा केली गेली. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या ते सगळं मिळून एक ऐहिक सुख मानलं जातं. ते सगळं मिळून ऐहिक सुख मानलं जातं. त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, कसं कसं आलं पाहिजे, कुणाला ते सुख मिळतं, युवा स्यात् साधू युवा अध्यायकः, हे सगळे अटी त्याच्याकरता तैत्तिरीय उपनिषदाने आपल्याला सांगितल्या. मनुष्य तरुण असावा. बरं, नुसता तरुण असं चालत नाही, त्याचं आचरण चांगलं असावं. नुसतं आचरण चांगलं असून चालत नाही, त्याला काही ज्ञान असावं, काही वेदाचं ज्ञान म्हणा, व्यवहाराचं ज्ञान म्हणा, काही काही आपण म्हणा, शिक्षण त्याचं तरुण असावा, आचरण चांगलं असावं, शिक्षण त्याला चांगलं मिळालेलं असावं, त्याचं शरीर तंदुरुस्त असावं, त्यानंतर
नियोजन करण्यामध्ये तो कुशल असावा, तो बलिष्ठ असावा, तो दृढिष्ठ असावा. म्हणजे दृढिष्ठ असणं म्हणजे त्याची सगळी इंद्रिय ही सक्षम असावीत, त्याच्या ठिकाणी बल असावं आणि सगळ्या पृथ्वी धनधान्याने भरलेली पृथ्वी त्याला राज्य म्हणून मिळालेली असावी. एवढं सुख जेव्हा एकाकडे येतं तेव्हा त्याला ऐहिक सुख म्हणतात. आपण कशाला म्हणतो हा मुद्दाच नाही आहे. हे सगळं एका व्यक्तीला मिळावं, त्याचं तारुण्य असावं, त्याला शिक्षण असावं, त्याच्याकडे नियोजनाचं कौशल्य असावं, त्याचं आचरण चांगलं असावं. म्हणजे पापामुळे पुन्हा पाप हा प्रतिबंध त्याच्या सुखामध्ये येऊ नये याच्याकरता त्याचं आचरण चांगलं असावं, त्याची इंद्रिय सक्षम असावीत, तो बलसंपन्न असावा आणि सगळी पृथ्वी त्याला आपलं राज्य मिळून, धनधान्याने भरलेली पृथ्वी त्याला राज्य म्हणून मिळावी इतकी त्याला सत्ता असावी, तर त्याला म्हणतात ऐहिक सुख. आपल्याला काय आहे, तहान लागली आणि पाणी मिळालं तरी आम्ही सुखी आहोत, भूक लागली अन्न मिळालं सुखी आहोत. पण हे जे ऐहिक सुख आहे, या ऐहिक सुखाला मनुष्य कंटाळतो. हे वारंवार आपण बोलत आलेलो आहोत. इतकं सगळं सुख आहे, सगळ्या पृथ्वीचं राज्य त्याला मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा त्याला सोडावं वाटतं की नाही, तर वाटतं. कारण या सुखाला सुद्धा मनुष्य कंटाळतो. हे सुख सुद्धा त्याला बऱ्याच वेळेला नको वाटत असतं. प्राप्त झालेलं सुख नको वाटण्याची दोनच कारणं माणसासमोर आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण आहे त्याच्यातलं तथ्य निघून जाणं, आणि दुसरं कारण आहे प्राप्त सुखापेक्षा अधिक चांगलं सुख डोळ्यासमोर निर्माण होणं. दोनच कारण आहेत. सुखाचा त्याग करण्याची दोन कारण आहेत. आम्हाला आता त्याच्यात रस वाटत नाही म्हणून ते सोडून देणं हे एक कारण आहे, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आम्हाला दिसणं किंवा आमच्या कल्पनेत येणं किंवा आम्हाला कळणं, याच्यामध्ये प्राप्त सुखाचा त्याग होत असतो. एवढं सगळं असून सुद्धा राज्य सोडून गेलेले राजे आहेत की नाही, अनेक आहेत. भागवताचा नवम स्कंध याच्यानंच भरलेला आहे सगळा. सगळे राज्य सोडून गेलेले आहेत. ध्रुवाचं उदाहरण आपण देतो. भगवंताचं दर्शन झालं, भगवंतानी आढळपद दिलं, पण आढळपदामध्ये सुद्धा ध्रुवाला सुख वाटलं नाही. नरसिंह पुराणामध्ये पुढे विचार असा बोलून दाखवलाय की नंतरच्या काळामध्ये ध्रुवाला इतकं वाईट वाटलं, इतकी खंत वाटली की काय वेडेपणा करून बसलो आपण. प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा होताना आपण मागून काय घेतलं तर आढळपद, याच्यापेक्षा मोक्ष मागितला असता, भक्ती मागितली असती तर, असा विचार ध्रुवाच्या मनात आल्याचं वर्णन नरसिंह पुराणाने केलं. मग काय आढळपदामध्ये सुख आहे ते मागून घेतलं, परत आले. परत आल्यानंतर त्या गंधर्वांबरोबर युद्ध झालं, त्याच्यावर त्याच्या भावावर त्या गंधर्वांनी आक्रमण केलं वगैरे वगैरे सगळी कथा येते, तो इतिहास आहे. त्याच्यानंतर ध्रुवाने आपलं राज्य 36,000 वर्ष सांभाळल्याचं भागवत वर्णन करतं. 36,000 वर्ष म्हणतोय मी, 5 वर्षाची सत्ता नव्हती. 36,000 वर्ष संपूर्ण राज्य ध्रुवानी सांभाळलं. जडभरताची कथा भागवतामध्ये येते. या जडभरतानी 1 कोटी वर्ष राज्य सांभाळलं आणि संपूर्ण पृथ्वीवर त्या भरताचं राज्य होतं. 1 कोटी वर्ष, 1 कोटी वर्ष राज्य सांभाळलं. लोक विचारतात 1 कोटी कसं काय सांभाळलं? मला काय माहिती कसं सांभाळलं ते. भागवतांनी सांगितलंय ते आपण सांगतोय. कशाला त्याची मुद्दा तो नाहीच आहे तो किती वर्ष सांभाळतोय. सबंध पृथ्वीचं राज्य 1 हाती भरताच्या हातात असताना सुद्धा 1 कोटी वर्षानंतर भरताला असं वाटलं की याच्यात काही तथ्य नाही. भरताने आपलं राज्य पुढच्या पिढीच्या हातात दिलं आणि भरत सगळ्या राज्याचा त्याग करून अरण्यामध्ये तपश्चर्य करता निघून गेले. भागवतामध्ये अशी कितीतरी चरित्र आपल्याला दिसून येतात. कशा करता ही चरित्र सांगितली जातात? भागवत ऐकावं म्हणून सांगितली जात नाहीत. कोट्यावधी वर्षाचं, हजारो वर्षाचं राज्य सोडूनही त्यांना त्या राज्यामध्ये समाधान मिळत नसेल तर आपल्या 2 BHK मध्ये कधी मिळणार? अंतर्मुखता आलीच पाहिजे.
अंतर्मुखता आलीच पाहिजे. कधी ना कधीतरी आपण आपल्यावर जी जबाबदारी आहे, आपण ज्याला स्वतःचं साम्राज्य म्हणतो आहोत, जिथं आपलं आपल्या मनासारखं आपल्याला वागता येतं, ते सुद्धा माणसाला आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. कारण ते सुखाचं साधनच नाहीये ज्याला आपण साधन समजतो. याचा अर्थ मुळीच असा नाही की तुम्ही आपापली घरं सोडावीत आणि बाहेर पडावं, असा त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. परंतु आम्ही गमतीनं नेहमी हे सांगतो की माणसाला काही नाही जमलं तरी निदान दरवर्षी कमरेची 1 किल्ली तरी कमी करता आली पाहिजे. मी म्हणतच नाही की घरदार सोडून माणसाने बाहेर पडावं, पण दरवर्षी कमरेची 1च किल्ली कमी करायची. जो जुडगा आहे ना, हेही माझ्याच ताब्यात पाहिजे, तिजोरीची माझ्याच ताब्यात पाहिजे, घराची चावी माझ्याच ताब्यात पाहिजे, इथली किल्ली माझीच पाहिजे, तिथले तिकडची माझ्याच कमरेला पाहिजे, याच्यापैकी एक 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 किल्ली दरवर्षी कमी करता येणं हे अध्यात्माचं प्रतीकच आहे. मागे बोललोय आपण, या 3 सुखाचा विचार करताना जे ऐहिक सुख सांगितलं जातं ते इतकं सर्वार्थानं व्यवहार दृष्टीनं परिपूर्ण आहे. पण ते परिपूर्ण असणारं सुख सुद्धा सोडून जावं लागल्याची वर्णन आहे. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय मदालसेमध्ये. 18 भार वनस्पती फली फुळे ओळली, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया अरण्य सेविती. कशाला वनामध्ये जातात हे लोक? ज्या अर्थी हे सगळं सोडून जावंसं वाटतंय त्या अर्थी याच्यामध्ये कुठेतरी त्यांना ह्याच्यापेक्षा तिकडे सुख जास्त वाटतं. म्हणून ना मला काय सांगायचंय, यज्ञ ही संकल्पना याच्यात कुठं सुरू होते हा माझा विचार आहे, त्याच्याकरता मी हे बोलतोय. मी विसरलो नाहीये. सुख सांगणं हा माझा हेतू नाहीच आहे. मनुष्याला व्यवहारामध्ये जे सुख मिळतं त्या सुखाला एक मर्यादा आहे. ते सुख ऐंद्रिय सुख आहे, इंद्रियजन्य सुख आहे. भले ते आम्हाला वस्तुजन्य वाटत असलं तरी कोणतंही सुख वस्तुजन्य कधीच नसतं, ते इंद्रियजन्य असतं. म्हणून थोडासा विचार केला पाहिजे. ऐहिक सुख हे नेहमी इंद्रियजन्य असतं, पारलौकिक सुख हे नेहमी कर्मजन्य असतं, आणि आध्यात्मिक सुख हे नेहमी ज्ञान भक्तिजन्य असतं. या तिन्हीचे 3 टप्पे विचारात घेतले पाहिजेत. याच्यातलं सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे असं विचारलं तर आपणही म्हणू आध्यात्मिक सुख सर्वश्रेष्ठ आहे. मान्यच आहे. बोलताना सगळेच बोलतात, आम्ही बोलतोच आध्यात्मिक सुख फार मोठं, आम्ही बोलतोच, सगळेच बोलतात. परंतु व्यावहारिक सुखाला, ऐहिक सुखाला एक मर्यादा येते. विषयाची मर्यादा त्याला येते, भोगाची मर्यादा येते, इंद्रियाची मर्यादा येते. आणि कोणतीच मर्यादा जर ऐहिक सुखात आलीच नाही तर शेवटी आयुष्याची मर्यादा तर येतेच येते, ती आपण टाळू शकत नाही. किती वर्ष भोगणार आहोत आपण? कधी ना कधीतरी त्याच्याबद्दल माणसाला तिटकारा येईलच. तेच 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 जन्माला यायचं. काय होतं, एक जाता जाता विषय सांगतो मी आपल्याला. आमच्या जीवनामध्ये बारकाईनं बघितलं तर विषय 5च आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध, संपलं. एवढेच आहेत. मला सांगा, रोज आपल्या पानामध्ये एवढे 5च पदार्थ जर घराघरात वाढले, रोज सकाळ संध्याकाळ 5 पदार्थ वाढले, तीच भाजी आहे, तीच चटणी आहे, तीच आमटी आहे, तीच म्हणजे त्याच चवीची, तेच मीठ आहे, तशीच भाकरी पोळी काहीतरी आहे, आणि तेवढाच भात आहे, एवढंच रोज जर आपल्याला मिळालं तर मनुष्य किती दिवस आनंदानं खाईल? सकाळचं संध्याकाळी चालत नाही आम्हाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत मनुष्य कंटाळून जाईल. मनुष्य म्हणेल नाही हो, रोज रोज काय, रोज रोज काय, रोज रोज तेच 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 काय आहे? मग बायको हुशार असते सगळ्यांचीच, त्याला पर्यायच नाही. मग ती काय करते, ती त्यातल्या त्यात कॉम्बिनेशन करत राहते, त्यातल्या त्यात.
मी विनोदानं नेहमी सांगतो, मागे आपल्यालाही बोललो असेल मी कदाचित. नवरा बायको नुकतं लग्न झालं, नवऱ्याला नोकरी होती मुंबईला, ती गेली मुंबईला दोघं जण. आता 15 दिवस घरामध्ये लग्न झालं, गोडधोड खाऊन झालं. मग ते नवऱ्याने बायकोला विचारलं, अगं मला सकाळी डबा द्यावा लागतो. ते म्हणते देते डबा, काय करशील? ते म्हणले, अहो रोज 15 दिवस झाले घरामध्ये लग्न झालंय, गोड 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 खाऊन कंटाळा आलाय, आज पिठलं भाकरी करते. तो म्हणाला, फार छान, मला फार आवडते पिठलं भाकरी, कर. केली. संध्याकाळी परत आला, विचारलं कशी? फार सुंदर, तुझ्या हाताला चवच फार छान आहे. आता पर्यायच नसतो हे म्हणण्या वाचून, शेवटी यज्ञ आहे ना. मग फार छान, तुझ्या हाताला चव छान. बर. मग दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला, आज काय देणार? ते म्हणले, आज तर तुम्हाला आवडेल असा पदार्थ आहे. काल पिठलं भाकरी दिली ना मी, आज 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 वेगळा पदार्थ देणार आहे, तुमचा जीव हरखून जाईल. असं काय देणार? ते म्हणाली, काल पिठलं भाकरी दिली ना, आज भाकरी पिठलं देणार. बर, आता ठीक आहे, काय 2 दिवस मान्य आहे. संध्याकाळी परत आला, कसं झालं होतं? तो म्हणला, आजचं भाकरी पिठलं तर फार, कालच्या पिठल्या भाकरीपेक्षा ह्याची चव वेगळी होती. बर बर, पिठलं काय आहे? जगातला हा एकमेव असा पदार्थ आहे की हा कधी बिघडत नाही, कधीच नाही. पिठलं बिघडलं मला तुम्ही दाखवून द्या कधी. तुमच्या भाज्या बिघडतील, तुमचे पुलाव बिघडतील, तुमचं अमुक मसाले भात बिघडेल, तुमची पुरणपोळी बिघडेल, तुमची जिलबी बिघडेल, गुलाबजाम बिघडेल, बासुंदी बिघडेल, पण पिठलं बिघडलं मला दाखवून द्या तुम्ही कधी. जगातला एकमेव न बिघडणारा पदार्थ आहे पिठलं म्हणजे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आज म्हणला, आज तर फारच वेगळा डबा तुम्हाला देणार आहे, मी रात्री तयारी करून ठेवली. म्हणलं, असं काय देणार आहे? ते म्हणाले, तुम्ही कंटाळला असाल ना, पहिल्या दिवशी मी पिठलं भाकरी दिली, काल भाकरी पिठलं दिलं, म्हणून आज मी वेगळंच द्यायचं ठरवलंय. तो म्हणाला, काय देणार? ती म्हणाली, आज मी तुम्हाला बेसन भाकरी देणार आहे. अरे म्हणजे काय? म्हणजे काय? किती दिवस तो खाईल आणि किती दिवस हे चालू राहील? नावं बदलली म्हणून काय झालं, पण बाई हुशार असते.